नतमस्तक होऊन आज आत आलो। तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोलो धनी विठ्ठल सज्ञा। या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी, इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो। मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आहेत। मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची 25 तारीख त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी दिली, तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी। ही अभिभाषणामध्ये नव्हती। धनगर समाज, लिंगायत समाज, महादेव कोळी समाज, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा। ज्या पद्धतीनं आज आपण 1 ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीने विचार करतोय, परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय। परंतु हा शहरीकरणासाठी सगळा मोठा वाटा उचलला जातोय, परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल, मोडलीम असेल, MIDC ला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो। माझ्या माढा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे, परंतु माढा शहराला 10 दिवसाला एकदा पाणी येतंय, तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत। साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला MSP वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करून MSP वाढवून द्यावी, तरच साखर कारखान्याच्या ऊसाच्या बिलाची